नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राइम टाइमच्या सुरुवातीला न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवतंय गुजरातमधल्या गांधीनगरमधली काही प्रेक्षणीय दृश्य. गुजरातची राजधानी गांधीनगर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच एक असं रेल्वे स्टेशन बनवण्यात आलेलं आहे ज्याच्या वर 5 स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. गांधीनगर स्थानकाच्या इथे समारंभाचं आयोजन करण्यासाठी एका मोठ्या वातानुकूलित हॉलची ही निर्मिती करण्यात आलेली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण 793 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. रेल्वे स्थानकासाठी यातले 93 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे गांधीनगर रेल्वे स्थानक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. प्रेक्षणीय असं हे रेल्वे स्टेशन असणार आहे. या प्रोजेक्टसाठी आतापर्यंत एकूण 793 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. यानंतर आपण बघूया हे गांधीनगर स्टेशन नेमकं आहे तरी कसं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी दूरंदेशिता के लिए जाने जाते हैं. आपको अंदाज़ा भी नहीं आएगा कि हम यहाँ पर कहाँ खड़े हैं. जी हाँ, हम रेलवे स्टेशन के ठीक ऊपर है जहाँ पर आया हुआ है ये 5 सितारा होटल. जी हाँ, ज़्यादातर वाइब्रेंट गुजरात में बहुत सारे फॉरेन डेलीगेट्स आते हैं और उनको स्टे करने के लिए काफ़ी अलग अलग जगहों पर अब तक रखा जाता था. मगर ये एक सोल्यूशन है क्योंकि यहाँ पर जो 5 सितारा होटल बनाया गया है, लीला के अंडर में ये होटल आते हैं और इस होटल के अंदर जो पूरी थीम एंट्रेंस के अंदर बनाई गई है वो पूरी गुजराती थीम है. आप देखिए मेरे पीछे जो है ये अडालज वाव, उसके स्टेपवेल जो है उसके जो स्टेप्स हैं, मतलब जो उसकी सीढ़ियाँ हैं, उसी के पूरी थीम पर ये पूरा दरवाज़ा जो है वो तैयार किया गया है. बंधेज जो है गुजराती में उसे बांधनी कहा जाता है और वो बंधेज जो है वो गुजरात की बहुत फेमस पैटर्न है. तो उसको लेकर ये पूरा थीम तैयार किया गया है जो आप ठीक मेरे सामने देख सकते हैं. ये जो बंदेज के पैटर्न पे ये पूरा थीम तैयार किया गया है. अगर कहा जाए तो किसी भी फॉरेन डेलीगेट्स को यहाँ पर एंट्री मिले और पहली ही नज़र में वो इस होटल में एंटर होने के बाद तुरंत देखेंगे कि यहाँ पर जो पूरा नज़ारा है वो गुजराती थीम पर है. मतलब कि गुजरात की जो सुगंध है वो यहाँ पर इस होटल के अंदर एंटर होते ही उनको आएगी. यहाँ पर तकरीबन 318 शानदार कमरे बनाए गए हैं. यहाँ पर वो सारी सुविधाएं हैं जो एक गेस्ट, एक प्रवासी जो है वो लेना चाहेगा. और मतलब कहा जा सकता है कि ये होटल बनने के बाद, यहाँ पर ये 5 सितारा होटल बनने के बाद वो सारी समस्याएं जो है उसका हल आ जाएगा. जो अब तक फॉरेन डेलीगेट्स वाइब्रेंट गुजरात के अंदर यहाँ पर आते थे और यहाँ पर रहते थे, तो उनके लिए अब ये बेस्ट ऑप्शन रहेगा. यहाँ पर रेस्टोरेंट्स में भी अलग अलग थीम देखी गई है. जी हाँ, यहाँ पर सीट्रस जंक्शन दिया थीम है, मल्टी कुजीन है. अभी हम जहाँ पर खड़े हैं वो है सीट्रस जंक्शन. जी हाँ, जंक्शन इसलिए क्योंकि ये पूरा रेल के ऊपर आधारित जो थीम है उसके ऊपर रेस्टोरेंट बनाया गया है. आप देख सकते हैं कि यहाँ पर जो ऊपर डिज़ाइन की गई है वो भी रेलवे के अंदर जिस तरह से डिज़ाइन होती है उस तरह से ही ये डिज़ाइन तैयार की गई है. आप यहाँ पर देख सकते हैं जो टिकट विंडो जो होती है रेलवे की, उसी के थीम पर ये जो यहाँ पर पूरी जाली है वो तैयार की गई है. मतलब कि यहाँ पर खाना खाते वक्त आपको पूरा इंडियन रेलवे वाला फील आए, उसका काफ़ी ध्यान रखा गया है. तो इस होटल की खास बात यह है कि यहाँ से पूरे गांधीनगर का नज़ारा देखा जा सकता है. जी हाँ, आप यहाँ पर देख पाएंगे दांडी कुटीर, स्वर्णिम संकुल और विधानसभा गृह जो है वो एक ही लाइन में दिखेंगे. यहाँ से दांडी कुटीर और महात्मा गांधी मंदिर अगर जाना हो तो लोग पैदल ही जा सकते हैं. एक बात ये भी बोली जा सकती है कि भारतीय रेलवे ने इस होटल और इस रेलवे स्टेशन के ज़रिए प्रधानमंत्री मोदी का विज़न जो है विकास को लेकर वो क्लियर करने की कोशिश ज़रूर की है. आप मेरे पीछे जो शानदार नज़ारा देख रहे हैं वो है देश की एकमात्र ऐसी होटल कि जो रेलवे स्टेशन के ऊपर बनाई गई है. जी हाँ, ये शानदार होटल के जो लीला के अंडर में है और इस होटल के अंदर की अगर बात की जाए तो शानदार इंटीरियर से इसे डेकोरेट किया गया है. गुजरात की थीम पर इसे तैयार किया गया है और यहाँ ये सबसे ऊंची इमारत है गांधीनगर की, क्योंकि यहाँ से पूरा जो गांधीनगर है वो उसका नज़ारा यहाँ से आप देख सकते हैं. यहाँ से महात्मा मंदिर, दांडी कुटीर,
पैदल जा सकते हैं आप। यहाँ से विधानसभा संकुल दिखता है। ये जो पूरा होटल तैयार किया गया है उसके ऊपर, उसके अंदर अगर आपको आना हो तो आपको दूर जाने की ज़रूरत नहीं है। जी हाँ, रेलवे स्टेशन पर जो भी गेस्ट आ रहे हैं, जो पैसेंजर आ रहे हैं, वहाँ से ही एक टिकट विंडो के बगल से ही एक जो लिफ्ट है वो डायरेक्ट आपको इस होटल के अंदर ले आएगी। मतलब कि आपको कहीं और जाने की ज़रूरत नहीं है। और इसके अंदर एंटर होने के बाद ही आप देख पाएंगे कि इस होटल के अंदर कितनी शानदार चीज़ें हैं। यहाँ पर अलग अलग थीम के रेस्टोरेंट्स हैं और साथ ही में यहाँ पे इतना सुंदर नज़ारा है जहाँ एंटर होने के बाद ही आपको पता चलेगा कि गुजरात की संस्कृति क्या है। गुजरात की राजधानी गांधीनगर में एक ऐसा रेलवे स्टेशन बनाया गया है जैसा देश में और कहीं नहीं है। जी हाँ, ये अत्याधुनिक रेलवे स्टेशन के जिसके अंदर पहली बार बेबी फीडिंग रूम और प्रार्थना रूम भी रखे गए हैं। आपको ये भी बता दें कि अगर कोई इमरजेंसी आ गई तो यहाँ पर प्राथमिक उपचार केंद्र यानी कि अस्पताल भी बनाया गया है। और यहाँ पर प्लेटफॉर्म तक पहुँचने के लिए आपको पैदल जाने की ज़रूरत नहीं है। यहाँ पर लिफ्ट और एस्केलेटर का उपयोग कर सकते हैं आप। यहाँ पर 3 प्लेटफॉर्म बनाए गए हैं और साथ ही में 300 कार्स और 2000 टू व्हीलर एक साथ पार्क कर सके उतना बड़ा पार्किंग भी यहाँ पर है। यानी कि कुल मिलाकर अगर कहा जाए तो गांधीनगर को, गुजरात को, वाइब्रेंट गुजरात जो समिट यहाँ पर होता है उसको प्रेजेंट करने के लिए या फिर गुजरात एक विकास मॉडल है उसके तौर पर दिखाने के लिए रेलवे स्टेशन एक काफ़ी अच्छा और काफ़ी बड़ा तोहफा होगा गुजरात और देश के लिए। गांधीनगर रेलवे स्टेशन के अंदर आते ही आपको प्लेटफॉर्म नंबर 1 पर जो चित्र देखने को मिलेंगे वो हैं गुजरात के मॉन्यूमेंट्स। जी हाँ, आप बराबर मेरे पीछे देख सकते हैं जहाँ पर गुजरात के अलग अलग जो मॉन्यूमेंट्स हैं उसके चित्र जो है वो बनाए गए हैं। सबसे पहले अडाला जो स्टेपवेल है, मोढेरा सन टेम्पल है, सीधी सैयदनी जाड़ी, जामा मस्जिद, उसके बाद गांधी आश्रम भी आप यहाँ पर बनाया हुआ देख सकते हैं, कीर्ति तोरण, हटसिंह जैन टेम्पल जो है, उन सारे पिक्चर्स को यहाँ पर लगाए गए हैं। यानी कि गुजरात की जो संस्कृति है वो इस रेलवे स्टेशन के अंदर आते ही आपको दिखेगी। साथ ही में जो रणोत्सव होता है उसके भी जो मॉन्यूमेंट्स हैं वो पीछे लगाए गए हैं। कुल मिलाकर अगर कहा जाए तो गुजरात की पहचान बन जाएगा ये रेलवे स्टेशन। तो मैंने जैसे आपको पहले ही बताया कि यहाँ पर बेबी फीडिंग रूम और साथ में ही प्राथमिक सारवार केंद्र यानी कि छोटा सा अस्पताल भी यहाँ पर बनाया गया है। आप देख सकते हैं यहाँ पर प्राथमिक सारवार केंद्र जो है वो तैयार किया जा रहा है, जिससे कोई भी इमरजेंसी अगर रेलवे स्टेशन पर आई तो तुरंत ही किसी को भी सारवार मिल सके। इस रेलवे स्टेशन पर आते ही आपको रेलवे स्टेशन वाली फीलिंग कम और एयरपोर्ट वाली फीलिंग ज्यादा आएगी। जी हाँ, आपको अब दिखाने जा रहे हैं प्रतीक्षा खंड। जी हाँ, इस तरफ से प्रतीक्षा खंड आप देख रहे हैं। यहाँ पर 300 से भी ज्यादा यात्रिकों की कैपेसिटी है। ना सिर्फ इतना, परंतु ये पूरा प्रतीक्षा खंड जो है वो एयर कंडीशनड है। जी हाँ, मतलब कि यहाँ पर जितने भी यात्री का आराम फरमाएंगे वो पूरी तरह से यहाँ पर रिलैक्स रहेंगे। आपको मैंने जैसे कि बेबी फीडिंग रूम के बारे में भी बताया था, वो भी आप मेरी इस और देख सकते हैं। यहाँ पर बेबी फीडिंग रूम जो है उसकी भी व्यवस्था की गई है। यानी कि कुल मिलाकर यहाँ पर जो यात्री होंगे उसके लिए रेलवे स्टेशन का ये अनुभव काफी बेहतर रहेगा। पुढची बातमी बघूया। देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे। प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्णही आढळत आहेत, मात्र रुग्णसंख्येत घट दिसून येते। अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता कोरोना नियंत्रणाबद्दल उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचं कौतुक केलंय। देशातलं सर्वात जास्त लसीकरण उत्तर प्रदेशमध्ये झालं असल्याचं सांगत त्यांनी योगींची स्तुती केलेली आहे। राज्यातल्या महिला सुरक्षेसंदर्भातल्या सुधारणा, भ्रष्टाचारावर आलेलं नियंत्रण आणि विकास अशा मुद्द्यांवरूनही पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक केलंय। या सगळ्याविषयी पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले पाहूया। टेस्टिंग करने वाला राज्य है। आज यूपी पूरे देश में सबसे ज्यादा वैक्सीनेशन करने वाला राज्य है। सबको वैक्सीन, मुफ्त वैक्सीन, इस अभियान के माध्यम से गरीब, मध्यम वर्ग, किसान, नौजवान सभी को सरकार द्वारा मुफ्त वैक्सीन लगाई जा रही है।
ऐसा नहीं है कि 2017 से पहले यूपी के लिए योजनाएं नहीं आती थी, पैसा नहीं भेजा जाता था। तब भी 2014 में हमें सेवा करने का मौका मिला, तब भी दिल्ली से इतने ही तेज प्रयास होते थे, लेकिन तब लखनऊ में उनमें रोड़ा लग जाता था। आज योगी जी खुद कड़ी मेहनत कर रहे हैं। उनका राज है माफिया राज और आतंकवाद जो कभी बेकाबू हो रहे थे, उन पर अब कानून का शिकंजा है। बहनों बेटियों की सुरक्षा को लेकर मां बाप हमेशा जिस तरह डर और आशंकाओं में जीते थे, वो स्थिति भी बदली है। आज बहन बेटियों पर आंख उठाने वाले अपराधियों को पता है कि वो कानून से बच नहीं पाएंगे। राज्यातल्या पर्यटन विकासासाठी महाविकास आघाडी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातले समुद्र किनारे आदी पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर राज्यातल्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील पर्यटन विकासात खासगी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करायला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेलेला आहे। एक मर्यादित कालावधीमध्ये ते कामं पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना आणि ज्यासाठी उपमुख्यमंत्री नेहमीच त्यांचा आग्रह असतो की कामाचा दर्जा हा चांगला झाला पाहिजे, कारण शेवटी प्रादेशिक पर्यटनमधून इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज तो निधी प्राप्त होतोय, तर ते चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या पर्यटकांसाठी त्या मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या। चंद्रपूरच्या महापौरांच्या नव्या वाहनासाठी VIP नंबर विकत घेण्यात आलेला आहे। MH34BV1111 असा हा नंबर आहे आणि यासाठी 70,000 रुपयांचा खर्च केला गेलेला आहे। या VIP नंबरवरून सजग नागरिकांनी पालिका आयुक्तांना धारेवर धरायला सुरुवात केली आहे। कोरोना काळात निधी नसल्यामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था होऊ शकलेली नव्हती, त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलेला होता। निधी अभावी लोकांना जीव गमवावा लागला असताना आता VIP नंबरसाठी अशा पद्धतीने पैसे उधळणं हे कितपत योग्य असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी उपस्थित केला आहे। VIP नंबर 70,000 रुपयामध्ये घेण्यात आला आणि त्या VIP नंबरकरिता मनपा आयुक्त राजेश मोती साहेबांनी त्यांना परवानगी दिली आणि कोरोना काळामध्ये चंद्रपूर शहरामध्ये संपूर्ण महामारीचे वातावरण होते। हजारो पेशंट दररोज मिळत होते, त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता होती, त्यांना मिळत नव्हते आणि मनपा आयुक्त आणि महापौर राखी कंचलावार हे राज्य सरकारकडे आणि कलेक्टर साहेबांकडे वारंवार निधीची मागणी करत होते। त्या दरम्यान यांनी 11 लाखाची गाडी घेऊन व VIP नंबर 70,000 घेतला आणि जनतेच्या कर रूपी पैशाचा उदरनिर्वाह लावला। लोकप्रतिनिधींची भूमिका ही सजेस्टिव्ह असते। लोकप्रतिनिधीची भूमिका ही जनतेच्या दृष्टीने काही सजेशन देण्याची असते आणि या ठिकाणी निश्चितपणे आयुक्ताची खूप मोठी चूक झाली आहे की आयुक्तांनी या नस्तीच्या संदर्भात हे पैसे का उपलब्ध केले याची भविष्यामध्ये जेव्हा चौकशी होईल तेव्हा यामध्ये आयुक्ताचा दोष आहे आणि म्हणूनच आयुक्तांनी हे पैसे भरून दिले पाहिजे। 10वीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार आहे। कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे 10वीचा निकाल यंदा जवळपास 1 ते 1.5 महिना उशिरा लागलेला आहे। उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे। यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले गेलेले होते।
आणि या मूल्यमापनाच्या आधारे उद्या 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. त्यामध्ये मला सांगायला पाहिजे की एकूण मुले जे आहेत मुलगे ते आहेत 9,09,931 आणि ह्या प्रविष्ट ज्या मुली होत्या याच्यामध्ये त्यांची संख्या आहे 7,48,693 अशी एकूण 16,58,624 मुलं या प्रवेशासाठी जे आहे ते परीक्षामध्ये त्या मुलांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये 8 माध्यमाचं ते प्रविष्ट होतं. आज या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या निकालासंदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे. आपण तो निकाल जो आहे तो उद्या दिनांक 16 जुलैला दुपारी 1 वाजता लावत आहोत. त्या संदर्भामधली संकेतस्थळ आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू. परंतु आज मी आपल्या सगळ्यांना 10वीच्या परीक्षेला जे विद्यार्थी अपेअर झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा देते. 10वीचा निकाल कोणत्या वेबसाईट्सवर पाहता येऊ शकणार आहे त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्रएज्युकेशन.com या वेबसाईटवर 10वीचा निकाल पाहता येऊ शकेल. यासोबतच mahresult.nic.in या वेबसाईटवर होमपेजवर गेल्यानंतर 10वी निकाल 2021 या लिंकवर क्लिक तुम्हाला करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यानंतर तुमचा ID टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 10वीचा निकाल दिसू शकेल. हा निकाल तुम्हाला डाउनलोड देखील करता येऊ शकेल. निकालाची प्रिंटआउट देखील काढता येऊ शकेल. 10वीचा निकाल आता उद्या जाहीर केला जाणार आहे. ऑनलाईन हा निकाल जाहीर होणार आहे आणि यासाठीच्या वेबसाईट्स देखील जारी करण्यात आलेल्या आहेत. यानंतर आपण राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमधल्या कोदवली नदीनं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं राजापूर बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. रात्री पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं शहराला पुराचा धोका ओसरलेला होता. मात्र आज सकाळपासूनच पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आणि त्यामुळं पुराचा धोका पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. हवामान खात्यानं 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता. त्याचबरोबर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी BN पाटील यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्याच दापोली तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं करंजगाव तामसतीर्थ नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. नदीवरचा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळं करंज गावाचा संपर्क तुटलाय. पुलावरची वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे. दापोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या होताना दिसतो आहे. पाणी ठिकठिकाणी साचलेलं आहे. तामसतीर्थ नदी देखील पातळीहून जास्त वाहत होती. करंज गावचा त्यामुळे संपर्क तुटलाय. दापोली तालुक्यात हा मुरुड हा भाग पर्यटन केंद्र स्थळ आहे, पर्यटकांचं स्थळ आहे. तिथे येण्या जाण्याची लोकांची लय रहदारी असते. पण ह्या पुलावरती अपघात नक्की होऊ शकतो आणि हा पूल खचून गेला. संपूर्ण पूल वाहून जाण्याच्या मनस्थितीत आहे. असे बरेच ठिकाणी पूल वाहून गेलेले आहेत. आत्तापर्यंत बांधकाम खात्याने इथं लक्ष देण्याची फार गरजेचं आहे. ज्याच्याकडे जे एकट्याची बाब आहे, ज्या प्रशासनाकडे हे पुलाचा बाब येत असेल त्यांनी दुर्लक्ष करू नये. ताबडतोब इथं येऊन त्याची शहानिशा करून खात्री करून पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी विनंती आहे. आपण पाहतो तर दापोलीमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं दिसतंय. इथला जो पूल आहे तो पावसाच्या पाण्यामुळे, नदीच्या जोरदार प्रवाहामुळे काही प्रमाणात खचलेला आहे. त्यामुळे इथली वाहतूक बंद करावी लागलेली होती. या पुलाकडे आता लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केलेली आहे. गुहागरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढले आणि त्यामुळे तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. गुहागर विजापूर महामार्गावरील शृंगारतळी इथं नवीन रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. या रस्त्यावरून गाडी चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.
रात्रीपासूनच विश्रांती घेतलेल्या पावसानं तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार कमबॅक केला आणि त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाल्याचं बघायला मिळालं. प्राईम टाइम मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइम मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम जर्मनीमधल्या युस्कर्चन शहर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये आलेल्या जोरदार पुरामुळे इथे सध्या परिस्थिती भीषण बनलेली आहे. अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. जोरदार आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक घरही वाहून गेली आहेत. काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे. स्थानिक प्रशासन अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम करतायत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आतापर्यंत 19 जणांचा या पुरामध्ये मृत्यू झालाय, तर जवळपास 20 ते 24 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. अनेक भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचंही काम सुरू आहे. जर्मनीमधल्या या पूरस्थितीमुळे अनेक शहरांमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झालंय. तुफान पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नद्यांचं हे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरलेलं आहे. रस्ते जलमय झालेले आहेत. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहनं देखील वाहून गेलेली आहेत. अनेक घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू या पुरामध्ये झालेला आहे. काही जण अजूनही बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या भागातील फोन आणि इंटरनेट सेवा सुद्धा खंडित झालेली आहे. जर्मनीच्या कोलोन या भागामध्ये सुद्धा खूप नुकसान झालंय. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी अजूनही साचलेलं आहे. येत्या काही दिवसात आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनानं खबरदारीच्या सूचना केलेल्या आहेत. अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून गावांना रिकामं करण्यात आलेलं आहे. काही गावांमधल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.